चालू झाली खरी, पण अनेक संकट, अनेक अडथळे आणि असंख्य अशा अडथळ्यांना पार करत जिव्हाळा सुसंस्कार विद्या मंदिर आज 23व्या वर्षात पदार्पण करत आहे. हे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीचं, तन मन धनाने याच्यामध्ये झोकून देऊन जे काम त्यांनी केलं, त्यात माझ्या कुटुंबियाचा, माझ्या आई वडिलांचा, माझ्या मोठ्या भावाचा, सगळ्यात मोठा आणि मुलाचा जसा वाटा आहे, तसाच आपल्या विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका, माझी धर्मपत्नी सौ सारिका गोटीवायचळ यांचा देखील तितकाच खंबीरपणे साथ देत मुलाचा वाटा आहे. हे करत असताना ज्यांना विसरून जमणार नाही, खरी कामाची जी शिवळ ज्यांच्या खांद्यावर आहे, जे ओझं ज्यांच्या खांद्यावर आहे, ते म्हणजे या विद्यालयाचा अध्यापक वर्ग, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी. हे जितके निष्ठावान असतात, एकनिष्ठ असतात, संस्थेवर आतोनात प्रेम करणारे असतात, संस्थेच्या ध्येय धोरणांना एकनिष्ठ राहून चिंतनामध्ये, मनामध्ये त्यांच्या संस्थेच्या विकासाच्या बद्दल, संस्थेच्या हिताबद्दल चालणारा विचार हा अनमोल असा आहे. त्याचं मोजदाद करता येत नाही त्या विचारांची, त्या स्वभावाची. त्याच्यामुळे संस्थेशी एकनिष्ठ राहणारा, संस्थेचा हित सांभाळणारा कर्मचारी वृंद यांचं नेहमीच मोलाची साथ मिळाल्यामुळे संस्था उत्तरोत्तर अतिशय भरभराटीची अशी प्रगती करत आहे. ज्यांच्यावर हे संस्कार होतात ते या कुर्डवाडी आणि या पंचक्रोशीतील जे चिमुकले विद्यार्थी आहेत की भारताचे उद्याचे नागरिक आहेत, त्यांना संस्काराचं देणं हा अध्यापक वर्गच या ठिकाणी करत असतो. जिव्हाळामध्ये जेव्हा विद्यार्थ्याचा, एखाद्या विद्यार्थिनीचा प्रवेश होतो, तेव्हा त्यांच्या आई वडिलांच्या मनातलं भीती की माझा मुलगा, माझी मुलगी भविष्यात काय घडू शकते, काय घडू शकेल, त्याला वळण चांगलं लागेल का, त्याचा संस्कार त्याला चांगला मिळेल का, त्याला अभ्यासक्रम चांगला मिळेल का, त्याची प्रगती होईल का, आई वडिलांच्या पाठी या मुलांचं भविष्य घडेल का, मुलं स्वतःहून स्वावलंबी होतील का, त्यांच्या पायावर उभं राहून ह्या जगाच्या रहाटगाड्यामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही मुलं भविष्यात संघर्षाने स्वतःला तोंड देत या वादळामध्ये उभी राहतील का, हा प्रश्न खरं तर जन्म दिलेल्या प्रत्येक आईबापाच्या मनामध्ये कायमस्वरूपी सातत्याने असतो. आताची परिस्थिती खऱ्या अर्थानं मुलांना घडवणं म्हणजे एक मोठं आव्हान आहे. आज ग्रामीण भागात असू द्या किंवा शहरी भागात असू द्या, मुलं लहानाची मोठी करत असताना आई वडिलांच्या काळजावर भीतीचा एक दगड असतो. माझा मुलगा, माझी मुलगी खऱ्या अर्थानं व्यवस्थितरित्या जगते, वागते का, बोलते का, चांगल्या ठिकाणी उठते बसते का, तिच्या भविष्यात काही अडीअडचणी तर तयार होणार नाहीत ना, या सगळ्या गोष्टींची भीती मनात ठेवत ठेवत माणूस, पालक हा जगत असतो रोजचं. परंतु खऱ्या अर्थाने जिव्हाळ्यामध्ये एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी प्रवेश जेव्हा घेते, तेव्हा निश्चित पालकांचं जे मन निर्धास्त असतं, त्याचं खरं श्रेय इथल्या शिक्षक वर्गाला आहे, इथल्या व्यवस्थापनाला आहे, माननीय मुख्याध्यापक आणि त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या सर्व सेवकांना आहे. घरच्यासारखं वातावरण सांभाळत इथल्या मुला मुलींना अगदी काळजीपूर्वक त्यांना वळण लावण्याचं काम, त्यांना पुढे नेण्याचं काम जिव्हाळा करत असतं. गेली 22 वर्ष सातत्याने हे काम चालू आहे. आज 23वं वर्ष सुरू आहे. इथून पुढे उत्तरोत्तर अशीच शतक उत्तर या ठिकाणी या संस्थेचा भरभराटीचा काळ येत राहू. इथल्या मुलांना माता सरस्वतीचा, त्याचबरोबर ज्यांनी शिक्षणाचा खरा वसा आणि वारसा चालवायचं काम केलं प्रतिकूल परिस्थितीत, त्या सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा त्या मुला मुलींना, ज्योतिबांच्या विचारांचा वारसा या मुलांना मिळावा आणि भविष्यात जाऊन त्यांनी स्वतःला सिद्ध करावं. त्या समाजाचं देणं म्हणून भविष्यात देखील त्यांनी समाजासाठी काही ना काहीतरी चांगलं करावं. त्याचबरोबर चालू शैक्षणिक वर्षामध्ये एक मनोमन असा एक प्रण आहे की जिव्हाळा सुसंस्कार विद्या मंदिर दरवर्षी प्रगतीमध्ये भर टाकत असते. परंतु या वर्षीचा संकल्प असा आहे की जिव्हाळा सुसंस्कार विद्या मंदिर कुर्डवाडी चालू शैक्षणिक वर्षामध्ये अतिशय गुणवत्तेवर भर देऊन यावर्षी काम करणार आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी संबंधित असणारा प्रत्येक कामकाजाचा भाग अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडायचा हा संकल्प या वर्षीचा आहे. त्यामुळे सहशालेय कार्यक्रमांच्या बरोबरीने सगळ्यात जास्त महत्व यावर्षी गुणवत्तेला असेल. पुन्हा एकदा जिव्हाळा सुसंस्कार विद्या मंदिरमध्ये अध्ययन आणि अध्यापन करणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी, त्या अध्यापकांसाठी, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसाठी, ग्रामस्थांसाठी, पालकांसाठी, मुलांसाठी भरभरून अशा शुभेच्छा देतो. पवित्र असं विद्येचं दान आपल्या पदरात पाडून घेऊन स्वतःचं आयुष्य, भविष्य उज्ज्वल असं तुम्ही घडवा.
ही या ठिकाणी मनोमन प्रार्थना भगवंताच्या चरणी करतो. आणि हे मनोबल मला जसं भेटते तसंच तुम्हाला सुद्धा ते मिळावं अशा पद्धतीची प्रार्थना मनोमन या ठिकाणी करून माझं मनोबल या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.